नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? वनरक्षक भरती 2024 मध्ये एकूण 24 शिफ्ट मध्ये तुमच्या परीक्षा झाल्या होत्या. एक सर्वसाधारण गणित नीट समजून घे सोन्या. 24 शिफ्ट, एकूण प्रत्येक शिफ्ट मध्ये 15 प्रश्न येत असतात जीएसजीके ची. जर तू 360 प्रश्न अनालिसिस केले, म्हणजे 24 गुणिले जर आपण 15 केले तर 12 24 12 36 360 प्रश्न जर तू सखोल विश्लेषणासहित अनालिसिस केले तर अख्ख्या महाराष्ट्रात टीसीएस पॅटर्न नुसार कोणत्याही परीक्षा असो, बरोबर आहे ना? जर तू वनरक्षकची परीक्षा देत असेल किंवा वनसेवकची परीक्षा देत असेल तर तुला वन विभागाचे 4 ते 5 प्रश्न एक्स्ट्राचे त्या ठिकाणी येत असतात. पण 10 प्रश्न कॉमन असतात. कॉमन म्हणजेच काय? ते टॉपिक सोडत नाहीत, त्याच टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जात असतात. फिरून फिरून तिथंच प्रश्न येत असतात. जसा की तुमच्या या परीक्षे प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न, भारत सरकारचे सर्व कार्यकारी अधिकार हे कोणाच्या नावावर चालत असतात? राष्ट्रपतींना प्रश्न विचारला गेला होता मागच्याही लेक्चर्स मध्ये किंवा मागच्याही प्रश्नपत्रिकांमध्ये. मी तुम्हाला सांगितलेले प्रश्न एक्सप्लेन करत असताना की तुम्हाला भाग 1 ते 4 भाग पर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी संपूर्ण माहिती असायला पाहिजे. आणि त्यानंतर महत्वाची पदं जी आहेत त्याबाबत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्या महत्वाच्या पदांपैकी एक पद आहे ते म्हणजे भारताचे राष्ट्रपती. हे सर्वात महत्वाचं पद आहे आपल्या देशाचे. ते प्रथम नागरिक असतात. दुसरं म्हणजे 52व्या कलमामध्ये त्याबाबत तरतूद केलेली आहे. त्यांच्याच नावाने अख्ख्या देशभराचा संपूर्ण कारभार चालत असतो. संपूर्ण माहिती आणलेली बघा. राष्ट्रपती कलम ट्रिक आहे. 52वं कलम या ठिकाणी 2 दिसते, त्यावरून राष्ट्रपती बघा 52वं कलम. त्यानंतर 53वं कलम, यामध्ये अधिकार दिलेले आहेत. त्यावरच हा प्रश्न होता की राष्ट्रपतींचे नेमके अधिकार कोणकोणते असतात. अख्ख्या देशभरातील संपूर्ण राज्यकारभार हा कोणाच्या नावाने चालत असतो? राष्ट्रपतींच्या नावाने चालत असतो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये राज्यपालांच्या नावाने संपूर्ण कारभार चालत असतो महाराष्ट्राचा, त्याचप्रमाणे केंद्रामध्ये किंवा अख्ख्या देशभराचा जो कारभार आहे तो राष्ट्रपतींच्या नावाने चालत असतो. सध्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मूजी, हे 15वे राष्ट्रपती आहेत. दुसरं म्हणजे दुसऱ्या महिला आहेत. तिसरं म्हणजे पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. चौथं म्हणजे ते ओरिसाचे असताना त्यांनी छत्तीसगडचं राज्यपाल पद भूषवलेलं आहे. नगर सेवक या पदावर असताना राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेणारे ते पहिले व्यक्ती आहेत. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्यांचा जन्म झाला होता त्या राष्ट्रपतींमध्ये द्रौपदी मुर्मू एकमात्र आहेत. सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद ज्यांनी भूषवलेलं आहे त्यांचं नाव तुम्हाला विचारलं तर घटना समितीचे अध्यक्ष किंवा स्थायी अध्यक्ष, कायमस्वरूपी जोपर्यंत आपली राज्यघटना बनून तयार होत नाही तोपर्यंतचे अध्यक्ष, 11 डिसेंबर 1946 मध्ये त्यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. ते म्हणजे राजेंद्र प्रसाद. हे सर्वाधिक काळ राष्ट्रपती होते. ठीक आहे, ते पहिले राष्ट्रपती होते. दुसरे तुम्हाला विचारलं तर ते आपले राधाकृष्ण आहेत. आणि तिसरे झाकीर हुसेन आहेत. राष्ट्रपती पदावर असताना ज्यांचा मृत्यू झाला ते म्हणजे झाकीर हुसेन. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे निधन झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश, यापूर्वी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले बघा प्रश्नामध्ये, आणि त्यावर प्रश्न विचारला होता. तुम्हाला सांगायचे कमेंट्स करून की असे कोणते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश आहेत ज्यांनी राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे काही कालावधीसाठी. ठीक आहे, पुढे जाऊया. हे संपूर्ण कलम लक्षात ठेवा. यामध्ये 52वं कलम महत्वाचे, 53वं महत्वाचे, 54वं मध्ये एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत दिलेली आहे. या ठिकाणी 55 मध्ये दिली. यामध्ये दिलेलं आहे की म्हणजे त्यांचं निर्वाचन गण असतं ना, ते निर्वाचन गण 54 मध्ये दिलेलं. 56 मध्ये कार्यकाळ दिलेला 5 वर्षांचा असतो. शपथ घेतल्यापासून ते 5 वर्ष. शपथाचं कलम 60वं कलम या ठिकाणी दिसते बघा. ओथ म्हणजे शपथ असते. महाभियोग प्रक्रिया म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्यासाठी 61व्या कलमामध्ये महाभियोग प्रक्रिया दिलेली आहे. शर्ती, सेवा शर्ती वगैरे 58, 57 हे अजिबात नाही, गरजेचं नाहीये. पण तुमच्यासाठी महत्वाचं कोणतं आहे? हे एक कलम महत्वाचं आहे. हे एक कलम महत्वाचं आहे. 72वा एक कलम महत्वाचा आहे. त्यासोबत 123वा कलम महत्वाचं आहे. आणि 143 म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये वेगळं आलं असेल तसलं नाहीये ते. 143 वेगळं आहे. ठीक आहे, बाकी पुढे जाऊया बघा. पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. काकोरी कांड किंवा काकोरी ट्रेन दरोड्यानंतर आरोपींवर कोणत्या सत्र न्यायालयात खटला चालवला होता? सत्र न्यायालय. फार डीप मध्ये प्रश्न आहे का? अजिबात नाही सोन्या. मोजके तुला या ठिकाणी जे कट आहेत वेगवेगळे हे लक्षात ठेवायचे. यामध्ये अलीपूर कट 1908. या प्रश्नाचे योग्य उत्तर तुला अगोदर मी सांगतो बघ. पर्याय क्रमांक 3. हा कट का झाला होता त्याच्या मागची पार्श्वभूमी तुला समजून घेणं गरजेचं आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना 1924 मध्ये झाली होती. आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन जी आहे ती एक क्रांतिकारी चळवळ किंवा क्रांतिकारी संघटना होती. सशस्त्र क्रांतिकारी म्हटलं तर शस्त्र आवश्यक आहे. तर मग शस्त्र खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. मग काकोरी, लखनौ या ठिकाणी काकोरी नावाचं एक स्थान आहे. तिथे ट्रेन येत होती. त्या ट्रेनमध्ये इंग्रजांनी आपला खजिना ठेवला होता. सरकारी खजिना होता तो. इंग्रजांचा सरकारी खजिना याचा अर्थ काय? भारतीयांकडून लुटून घेतलेला तो खजिना होता.
त्यावेळेसचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, ती ट्रेन अडवली आणि ती ट्रेन लुटली. त्यामध्ये एकूण 5 नेते होती महत्त्वाची, त्यापैकी 3 नेत्यांना फाशी झाली होती, 2 नेत्यांना जन्मठेप झाली होती. ती माहिती मी तुम्हाला पुढे सांगतो. याचं योग्य उत्तर काय, मग हा कट कोणाच्या न्यायाधीशासमोर हजर करण्यात आला होता, कोणत्या न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर हजर करण्यात आला होता, ए हॅमिल्टन. मग तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं बघा, या ठिकाणी दिसतोय हा कट, मग तुम्हाला लक्षात ठेवायचे एकूण हे 8 कट. या 8 कट मध्ये आपल्याला थोडीशी यांची पार्श्वभूमी या कटासंबंधितची, त्यामध्ये कोणकोणते नेते होते, केव्हा हा कट घडला होता, बरोबर आहे ना. जसं की नाशिक कट 1910 मध्ये, आपल्याला काकोरी कट विचारला 1925, तारीख विचारली जाते बघा. या ठिकाणी मी तारीख लिहितो 9 ऑगस्ट 1925. तारीख सुद्धा विचारली जाते का, यस. पण लक्षात कशी ठेवायची, 9 ऑगस्ट 20 वर्षानंतर, या ठिकाणी अधिक 20 करा, 1945 दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली होती. 9 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमा नागासाकी या ठिकाणी बॉम्ब टाकला होता, तिथून दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली होती. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली होती, तुम्हाला विचारलं होतं 1939. हे सगळे TCS IBPS वालेच आहेत बरं का. तुला वाटेल की मी तुला ते पोलीस भरती लेवलचं शिकवतो, दुसरं महायुद्ध संबंध आहे का पोलीस भरतीला विचारलं जातं का, अजिबात विचारलं जात नाही. पण हे सगळं काय विचारलं जातं, कटांवर प्रश्न आलेला तुला तुझ्या पोलीस भरतीमध्ये, पण एवढा डीप मध्ये आलाय का तर नाही. मग डीप मध्ये थोडंसं घ्यावं लागेल, त्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली, केवळ 300 रुपये फी आहे. अख्ख्या महाराष्ट्रातील जबरदस्त विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वात अगोदर त्यांचं धन्यवाद. बॅच मध्ये सर्व टॉपची फॅकल्टी, सर्व टॉपचे शिक्षक आहेत. तुम्हाला हेच TCS पॅटर्न नुसार जे काही येणार आहे तेच आम्ही शिकवणार आहोत. बॅच बाबत मी पुढे तुम्हाला अजून माहिती देईल. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर सध्या ऑफर आहे, 1000 रुपयाची बॅच 300 रुपयामध्ये. सर्वात कमी अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या कमी फीज मध्ये कोणीही बॅच लॉन्च केलेली नाही. अनेक जण आहेत रे बॅच लॉन्च करतात आणि मग नंतर त्यांना जे तू फक्त कॉल करून विचार, जे पर्यावरणातील 1-2 प्रश्न जसं की जेट वायू किंवा अजून मग ते एल निनो ला निनो, त्यावर प्रश्न आलाय तुला, त्याला विचार फक्त फोन लावून की माझ्यासोबत 100 विद्यार्थी आहेत आणि हे सगळ्यांना बॅच जॉईन करायची, माझ्या शब्दाच्या पलीकडे नाहीये. तुमची बॅच आम्हाला आवडलेली, जॉईन करायची आहे. तुमची फी जी काय असेल ती आम्ही भरायला तयार आहोत. फक्त तुमचं वन विभाग स्पेशल जे काही कोणते शिक्षक घेणार आहेत त्यांच्याशी मला अर्जंट बोलायचं आणि मग त्यांना विचारायचं. फोन नंबर दिलेला असतो, त्यांना विचारायचं की एल निनो ला निनो तुला माहितीये का, फोनवर फक्त 2 मिनिटं एक्सप्लेन कर म्हणा, बरोबर आहे की नाही. तो म्हणला नाही माहिती, ठीक आहे काय अडचण नाही. जेट वायू काय असतात ते माहिती का तुला, नाही माहित, फोन ठेवून दे, नाटकं करू नकोस, नाही उगाच पैसे घालवू नकोस, इथं कॉल कर. आणि वन विभागातील कोणतीही तुझी प्रश्नपत्रिका आहे ना, सगळं काही मीच घेतलेलं. वन विभागाचे एकूण 11 व्हिडिओ घेतलेले आहेत. या 11 व्हिडिओमध्ये एवढी जबरदस्त इन्फॉर्मेशन आहे ना, त्या इन्फॉर्मेशनच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. कोणतीही परीक्षा असो, वनसेवक किंवा वन रक्षकची परीक्षा असो, 15 पैकी 6-7 प्रश्न डायरेक्टली वन विभागावर विचारले गेलेले आहेत. ही प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करतो ना, सध्या 11वी, मागच्या 10 प्रश्नपत्रिका बघून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. आणि या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या ऍपवर फ्री आहेत. जॉईन करायची असेल तर कर, नाही केलं तरी काही अडचण नाही सोन्या. पण सिलेबस बनवून घे, याचं स्क्रीनशॉट काढून घे, याबाबत माहिती घे, काय अडचण नाहीये. जास्त डीप मध्ये विचारलं जात नाही. बघ, अलीपूर कट 1908 मध्ये झाला होता, इथंच दिलेला आहे. त्याचसोबत हे सगळे काही नेते त्या ठिकाणी होते या अलीपूर कट मध्ये, त्याच्या मागची थोडीशी पार्श्वभूमी समजून घे. जसं की काकोरी कट बाबत मी तुला आता काय सांगितलं, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1924 मध्ये ज्याची स्थापना झाली होती, ही एक क्रांतिकारी चळवळ होती, क्रांतिकारी संघटना होती. म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस शस्त्रांची आवश्यकता असते इंग्रजांना विरोध करण्यासाठी, त्यांच्या धोरणांना विरोध करण्यासाठी. मग हे शस्त्र कुठून येतील, त्यासाठी पैसा पाहिजे, पैसा त्यासाठी ही ट्रेन लुटली गेली होती. काकोरी कुठे आलं, लखनौ या ठिकाणी आलं. तारीख तुला विचारली काकोरी बाबत, म्हणजे जिथे प्रश्न आलेला त्याचं एक्सप्लेनेशन दिल, त्यासोबत तुला काय करायचंय हे सुद्धा मी आपल्या या सिरीज मध्ये सांगेल. स्क्रीनशॉट मारून घे, संपूर्ण सिलेबस तयार कर तुझा स्वतःचा, नक्कीच तुला त्याचा फायदा होईल. त्याला फॉलो कर, त्याला अभ्यास कर, ठीक आहे, काय अडचण नाहीये. पुढे जाऊया. हे एकूण 8 वेगवेगळे कट इतिहासातील घडलेले आपण आपल्या बॅच मध्ये घेऊ, पण तुला पर्सनली करावे लागतील जर जॉईन नाही केलं, काय अडचण नाही. पुढे जाऊया बघा. 23 मार्च 2018च्या आधी सूचनेनुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या अहवालात नमूद केलेल्या प्लास्टिक व्यवस्थापन नियमांनुसार पुनर्वापर न करता येणाऱ्या बहुस्तरीय प्लास्टिकचा वापर टिंबटिंबच्या आत टप्प्याटप्प्याने बंद केला जावा. आता हे चालू घडामोडीच आहे का, तर नाही. पर्यावरणात घटलेल्या किंवा पर्यावरणाला नाश ज्या ज्या घटकांमुळे वातावरणातील जे म्हणजे मानव निर्मित असतात, हे असे वेगवेगळे घटक जे बनवलेले आहेत ना मानवाने, तर त्यामुळे पर्यावरण किंवा वनांना जर ऱ्हास होत असेल किंवा त्रास होत असेल किंवा प्रदूषित वातावरण होत असेल, तर अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या संबंधित चालू घडामोडी आपल्याला विचारल्या जात असतात. आता 2018च आहे, पण तुम्हाला 2024 मध्ये विचारलं गेलं होतं. नेमकं काय बघ, तर एकूण प्लास्टिकचा विचार केला तर थर्मोप्लास्टिक किंवा थर्मोसेट हे असे 2 प्रकारचे प्लास्टिक जे आहेत ना, यांना समजा आपण जाळून पुन्हा वापरायचा प्रयत्न केला तर हे स्थायी अवस्थेमध्ये जातात.
आणि वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडलं जात असतं आणि ते घातक आहे, कारण ग्रीन हाऊस गॅस तयार केलं जातं ना. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 असतं, हे ग्रीन हाऊस गॅस आहे महत्वाचं. म्हणजे टेम्परेचर ऍब्सॉर्ब करत असतं, हळूहळू ते सोडत असतं. ऍब्सॉर्ब म्हणजे शोषण करत असतं, म्हणजे जागतिक तापमान वाढीला कारणीभूत असलेले वायू यामधून मोठ्या प्रमाणात सोडलं जात असतं. जर याला विघटित तर होतच नाही, अनेक वर्ष लागत असतात विघटित होण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे त्याला पुन्हा वापरायचा प्रयत्न केला तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडलं जात असतं, ते वापरता येत नाही कारण स्थायी अवस्थेमध्ये होत असतं. तर असं प्लास्टिक आता बंद करायचं. दुसरा एक प्लास्टिक आहे बघा या ठिकाणी, वूड प्लास्टिक. याला कंपोजिट प्लास्टिक असंही म्हटलं जात असतं किंवा संमिश्र प्लास्टिक असं म्हटलं जात असतं. अनेक वेगवेगळे घटक एकत्रित केलेले असतात, प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार. याला पुन्हा जाळायचा प्रयत्न केला किंवा याला टेम्परेचर दिलं तर लिक्विड फॉर्म मध्ये येऊ शकत नाही किंवा याला पुन्हा वापरता येत नाही. आणि हे काय होतं तर स्थायी अवस्थेत होतं, म्हणून कुठे कचऱ्यात फेकून दिलं होतं ते विघटित सुद्धा होत नाही. म्हणजे बिनकामाचे प्लास्टिक जे आहेत ते 2018 पासून आता हळूहळू काय करायचे, कमी करायचे आहेत. आणि त्यासाठी किती, 2 वर्षांचा कालावधी दिला होता. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. मग आत्ता पाठ करून गरजेचं आहे का? अरे सोन्या, मागील 10 वर्षांमध्ये पर्यावरणाशी संबंधित ज्या काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत, भले त्या 10 वर्ष जुन्या जरी असल्या तरी सुद्धा तुला चालू घडामोडी, कारण तू त्याच क्षेत्रामध्ये जाऊन तुला जॉब करायचा आहे. पर्यावरण म्हण किंवा वन विभाग म्हण, ठीक आहे. ते आपल्याला कंप्लीट करायचंय, करायला पाहिजे. तुम्ही स्वतःही करू शकता. बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा तो म्हणजे भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादीची कल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली गेलेली आहे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. मग आपल्या देशाची राज्यघटना कशा प्रकारे तयार झाली सोन्या? 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. स्वतःचं दादरचं घर विकलं होतं सोन्या तुझ्यासाठी. आपल्या देशातील लोकांना कोणकोणत्या वेगवेगळ्या तरतुदी वेगवेगळ्या राज्यघटनेतील आपण घेऊ शकतो, त्यासाठी 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास विकत घेतला. ते स्वतःचं घर विकून दादरचं, आणि मग नंतर त्याचा सखोल असा अभ्यास केला. सायमन कमिशन समोर साक्ष दिली होती, मुनिमल समितीच्या समोर सुद्धा साक्ष दिली होती. मग 1935चा कायदा, त्यापूर्वीच्या 3 गोलमेज परिषदा, सगळं काय सांगायचं तात्पर्य एवढं की आपण वेगवेगळ्या राज्यघटनेमधून वेगवेगळ्या तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत. मग एक मुद्दा आपल्याला कंप्लीट करावा लागेल. त्यापूर्वी बघा एकूण ज्या सूच्या असतात की नाही, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, या ठिकाणी दिसते बघा. केंद्र सूची आहे, ही समवर्ती सूची आहे, राज्य सूची आहे. केंद्र सूचीतील एकूण 100 विषय आहेत सद्यस्थितीमध्ये. पूर्वी किती होते? 97 विषय होते. पूर्वीचं नाही सांगत, आत्ताचं विचारलं जात असतं. केंद्र सूची 100 विषय, म्हणजेच या 100 विषयामध्ये केंद्र कायदे करू शकतात. त्याचसोबत समवर्ती सूचीतील एकूण 52 विषयांमध्ये सुद्धा केंद्र कायदे करू शकतं. राज्य सूचीत एकूण सध्या किती विषय आहेत? 61. या 61 व्यतिरिक्त राज्य काय करू शकतं? 52 विषयांमध्ये, परंतु आपल्या राज्यापुरता कायदे करू शकतं. आलं लक्षात? म्हणजे कायदे करण्याचे विषय आहेत, त्यांच्या विधिमंडळाद्वारे, राज्यांच्या किंवा मग संसदेद्वारे त्यांना अधिकार असतो. बरं, हे सगळ्या सूच्या ज्या आहेत 1935चं जे कायदा होता तिथूनही घेतलेल्या आहेत आपण, केंद्र सूची आणि राज्य सूची. परंतु समवर्ती सूची हा विषय जो ऑस्ट्रेलियाकडून घेतलेला आहे. मग वेगवेगळ्या राज्यघटनेमधून आपल्या राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत त्याबाबत आपण माहिती बघूया. सर्वात पहिलं म्हणजे जर्मनी. जर्मनीमधून आपण आणीबाणीची तरतूद घेतलेली आहे. आणीबाणी 352 मध्ये दिलेली आहे. राष्ट्रीय आणीबाणी म्हणून ओळखली जात असते. 3 वेळा आतापर्यंत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. दुसरं म्हणजे 356 कलम आणि 365 कलम. 106 वेळा आतापर्यंत राज्य आणीबाणी घोषित केली. यालाच राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जात असतं. ही 3 वेळा, ही 106 वेळा. आणि सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट आतापर्यंत कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे? तर मणिपूर. आता लेटेस्ट मध्ये जानेवारीमध्ये राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू करण्यात आली. 11वी राष्ट्रपती राजवट होती ती. मणिपूरमध्ये अशांतता पसरलेली ना, तुम्हाला माहिती, 2 त्या ठिकाणच्या ज्या जमाती आहेत त्यांच्यामध्ये दोघांमध्ये अंतर्गत अशांतता किंवा वाद निर्माण झालेला आहे. तो अनेक वर्षांपूर्वीचा आहे. 360व्या कलमामध्ये सुद्धा आपल्याला आणीबाणी दिली, परंतु ती आर्थिक आणीबाणी आतापर्यंत एकदाही नाही, 0. पुढचा मुद्दा तो म्हणजे कॅनडाच्या राज्यघटनेमधून संघ राज्य व्यवस्थापन घेतलेली. केंद्राचं आणि राज्यांचं दोघांचं सहअस्तित्व असलेलं संघ राज्य व्यवस्था त्याला असं म्हटलं जातं. असं म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा सरकार अस्तित्वात आहे, राज्यांमध्ये सुद्धा सरकार अस्तित्वात आहे. त्याला संघ राज्य व्यवस्था असं म्हटलं जात असतं. राज्यपाल हे पद सुद्धा आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. परंतु महत्वाचे या ठिकाणी जेवढे दिसतात तेवढे लक्षात ठेवा. फ्रान्स या ठिकाणी स्वातंत्र्य, फ्रान्सचं जे स्वातंत्र्य युद्ध झालं होतं त्यामध्ये स्वातंत्र्यता, समता, बंधुता आपल्या प्रेम्बल्समध्ये किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर प्रस्तावना, यामध्ये या 3 गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. आयर्लंड दिशानिर्देशक तत्वे किंवा मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंड मधून घेतली आहेत. आयर्लंड मधून जी ही मार्गदर्शक तत्वे घेतली ती कुणासाठी? तुझ्या माझ्यासाठी नाही. राज्यकर्त्यांना आपण निवडून देत असतो, त्यांना मार्गदर्शन करणारी तत्वे असतात. राज्यघटनेच्या एकूण 36 ते 51 या कलमामध्ये मार्गदर्शक तत्वे दिली. भाग 4. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे दक्षिण आफ्रिका घटना दुरुस्ती पद्धत आपण घेतलेली 368व्या कलमामध्ये दिलेली.
घटनादुरुस्ती पद्धत. आतापर्यंत एकूण 106 वेळा घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. अमेरिका मूलभूत हक्क घेतलेल्या भाग 3 मध्ये आहे. मूलभूत हक्क कलम तुला विचारला तर 12 ते 35. मूलभूत हक्क आपल्या राज्यघटनेचा आत्मा किंवा भाग 3 राज्यघटनेचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले. रशियामधून मूलभूत कर्तव्य घेतली आहेत 51 अ मध्ये समाविष्ट केलेली आहेत 1976 मध्ये. म्हणजेच काय सोन्या की ज्यावेळेस राज्यघटना अस्तित्वात आली होती त्यावेळेस मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये नव्हती, परंतु 42व्या घटनादुरुस्तीनुसार इंदिरा गांधी यांच्या कालावधीमध्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून एकूण त्यांनी 10 कर्तव्य समाविष्ट करायला आपल्याला शिफारशी दिली होती किंवा भारत सरकारला, परंतु भारत सरकारने त्यांच्या शिफारशीवर 8 कर्तव्य घेतली, स्वतः 2 कर्तव्य त्या ठिकाणी समाविष्ट केली. 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 मध्ये 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आली 51 अ 4 अ या भागामध्ये 51 कलम मध्ये. पुढे 86 घटनादुरुस्तीनुसार 11 कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलिया आंतरराज्य व्यापार, वाणिज्य स्वातंत्र्य आणि त्याचसोबत जे समवर्ती आहे ना त्याबाबत. बाकी अजून ब्रिटनकडून संसदीय व्यवस्था म्हणजे वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती म्हणजे कायदे मंडळ कुठून घेतलेलं आपण ब्रिटनच्या राज्यघटनेमधून घेतलेलं अलिखित राज्यघटना आहे ती. दुसरं म्हणजे कायद्याचे राज्य म्हणजे कोणतंही कार्य करायचं असेल सरकारला तर त्यासाठी कायद्याचं आधार घ्यावा लागतो, कायद्याशिवाय ते कार्य करू शकत नाही. दुसरं म्हणजे एकल नागरिकता. अख्ख्या भारतभरामध्ये तू कुठेही जा सोन्या तुला वेगवेगळ्या नागरिकता देणं गरजेचं नाहीये. तो म्हणजे महाराष्ट्राचं तर महाराष्ट्राची वेगळी नागरिकत्व आणि दुसरं म्हणजे भारतासाठी एक वेगळं नागरिकत्व असा काही विषय नाहीये. आधार कार्ड असेल तो आपल्या देशाचा नागरिक आहेस, तू कुठेही जाऊ शकतो. फार दबदार पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत कन्याकुमारी पर्यंत म्हणजे उत्तर ते दक्षिण पर्यंत किंवा घुमरमोटा पासून ते इथे किविदू पर्यंत अख्ख्या भारतभर तू कुठेही जाऊ शकतो. तुझ्याकडे आधार कार्ड असेल तर तू भारतीय नागरिक आहेस. आणि एकल नागरिकता त्याला म्हटलं जात असतं. भाग 2 मध्ये दिला आपल्या राज्यघटनेच्या 5 ते 11 या कलमामध्ये नागरिकतेबाबत तरतूद केलेली आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्रातील दलित चळवळी. सर तुमच्या मागे कोणी लागलंय का? मगाचपासून तुम्ही नुसतं स्पीड मध्ये पळताय. सोन्या अरे तुला जास्ती असं माहिती द्यायची आहे. नाही तर मी उगाच ते तू गाणं ऐकलंय का? सखी मंद झाल्या तारका आता. तेवढा वेळ नाहीये सोन्या. वेळ आहे का तेवढा? नाहीये आपल्याकडे. आपल्याला एकूण 24 प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत आणि तुमची इच्छा असेल तर आपण मॅथ रिझनिंगच्या सुद्धा प्रश्नपत्रिका बघू. बघ सोन्या नीट समजून घे. एकूण तुला 60 प्रश्न येणार आहेत. 60 पैकी तुला 15 प्रश्न असतात जीएस जीकेचे. तू हे एकूण 24 प्रश्नपत्रिका बघितल्या ना तर TCS पॅटर्न 6च्या दिलेला आहे. याच्या आसपासच प्रश्न विचारले जात असतात. तुला खोटं वाटलं तर तू मागच्या किंवा या वर्षीच्या TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिका बघ. कमीत कमी तुला 10 प्रश्न जे आहेत की नाही यातले वन विभागाचे सोडून 10 प्रश्न जे आहेत ना त्याच मुद्द्यांवर त्या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणून जीएस जीके एकूण 24 शिफ्ट सगळ्या बघून घे. स्वतःसोबत त्या ठिकाणी बघत असताना तू वही आणि पेन घे आणि नोट्स काढून घे. दुसरा मुद्दा तो म्हणजे तुला गणित आणि बुद्धिमत्ता. त्यामध्ये बुद्धिमत्तेवरच किंवा रिझनिंगवरच जास्त प्रश्न असतात. 15 प्रश्नांपैकी तुला फक्त ते बॉडमास सोडला की 14 प्रश्न सगळे रिझनिंगवर विचारले जात असतात आणि सगळं काही ठुसकं असतं. 10 सेकंद लागतात. तुला एकालाही सूत्र वापरून देणार नाही. ही गॅरंटी देतो. ज्यावेळेस मी एक्सप्लेनेशन करेल तुला लक्षात येईल. अरे दिशावर प्रश्न विचारला गेलेला आहे, तू त्या ठिकाणी आकृत्या काढत बसलेला आहेस. ते सरळ गेला उत्तरेला मग उजवेला गेला मग अरे तसलं नाही येते. वजाबाकी करायची असते. विरुद्ध दिशांमध्ये ठीक आहे आत्ता नाही पण ते त्या ठिकाणी शॉर्ट मेथड. प्रत्येक 15 प्रश्नांसाठी सगळ्या प्रश्नांसाठी 10 सेकंदाच्या आतमध्ये आपण कसं उत्तरापर्यंत पोहोचू ते तुला दाखवेल. मग तू कशा पद्धतीने सोडवतोय आणि मी या ठिकाणी त्यासाठी मेंटॉस जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडवायची असते ती मेंटॉस जिंदगी या ठिकाणी असेल आणि सर्वसाधारण जिंदगी या ठिकाणी असेल तर त्याला रिझनिंग म्हणतात. बाकी अजून इंग्रजीला 15 प्रश्न असतात. सोन्या इंग्रजी लय घाबरत असतो तू. 7 ते 8 प्रश्न व्होकॅब्युलरीवर असतात. जसं की सिनोनिम्स आहे, अँटोनिम्स आहे. 100 तू शब्द जर लक्षात ठेवले जे वारंवार 11 ते 15 वेळा विचारले गेलेले शब्द आहेत ते TCS पॅटर्न आणि 100 ते शब्द फक्त तुला स्वतःला काढून घ्यायचे आहेत किंवा आपल्या बॅच मध्ये आपण कव्हर करूया. तुला म्हणत नाहीये सोन्या बॅच घे म्हणून सांगत नाही तर तुला अजून तू म्हणशील की तुला विकायचं, तुम्हाला जर विकायचं तुम्हाला नाही काय मिळत सर सोन्या तुला घे नाही तर नको घेऊ. तसला काही विषय नाही. आम्हाला नाव कमवायचं बस तुझ्यासाठी त्यासाठी तुझ्या समोर उभा आहे. बाकी अजून इंग्रजी ते व्होकॅब्युलरी असतं. व्होकॅब्युलरीमध्ये 15 पैकी 7 ते 8 प्रश्न येत असतात आणि बाकी ते चेंज द व्हॉइस. त्यानंतर पॅराजंबल, ते आर्टिकल्स, ते असे मोजके काही 4 ते 5 टॉपिक आहेत इंग्रजीचे व्याकरणाचे त्यावर प्रश्न येत असतात. तिथं 15 पैकी विद्यार्थ्यांना 13-14 प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे. इथे सुद्धा 15 पैकी 15. इथे मी काय करतो 15 पैकी 15 इथे 13. ठीक आहे 2 प्रश्न चुकले. या ठिकाणी कमीत कमी 12
ते 13 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. राहिला मराठी, इथे 15 पैकी 15. तू बघ ना कॅल्क्युलेट करू, तू सिलेक्शन हमखास होईल. तर ठुसकी प्रश्नपत्रिका असते किंवा ठुसका विषय असतो हा, पण तू घाबरत असतो. पुढे जाऊया बघा. महाराष्ट्रातील दलित, तुम्हाला समजा मॅथमॅटिक रिझनिंग मी स्वतः त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर तिथे कमेंट्समध्ये करा. यापूर्वी तुम्ही कमेंट्स काय केल्या होत्या? आर्थिक पाणी अहवाल घ्या. यस घेणार आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये आर्थिक पाणी अहवाल, केवळ अर्ध्या तासात किंवा पाऊण तासामध्ये संपूर्ण आर्थिक पाणी अहवाल आपण कव्हर करणार आहोत. त्यावर कशाही प्रकारे प्रश्न येऊ दे सोन्या, आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये, केवळ तुझ्या या वनरक्षकच्या परीक्षेमध्ये नाही तर कोणत्याही परीक्षेमध्ये आर्थिक पाणी अहवालावर 2 ते 3 प्रश्न असतातच. आणि ते मी तुला दाखवलं की आर्थिक पाणी अहवाल किती महत्त्वाचा असतो. आजपर्यंत आपण बघितलेलाच नव्हता, परंतु बघितल्याशिवाय पुढे जाता येत नाही. जे विद्यार्थ्यांचे मार्क ज्या ठिकाणी चुकत असतात किंवा अख्ख्या महाराष्ट्रातील 99% विद्यार्थी जे प्रश्न सोडून देत असतात ते आर्थिक पाणी अहवालातील असतात. आणि दुसरं म्हणजे इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट. हे 2 मुद्दे मी कव्हर करणार आहे. अजिबात घाबरू नकोस. 10 दिवसांमध्ये हे 2 मुद्दे तुझ्या समोर घेऊन येणार आहे प्रश्नपत्रिका अनालिसिस करत असतानाच. आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे हे प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या, सर्व झालं 24 प्रश्न, तर गणित आणि बुद्धिमत्ता, जसं की हा 15 प्रश्नांचा जो भाग असतो हसाच्या, हा तुझा कव्हर करायचा असेल शॉर्ट मेथडमध्ये सोन्या, मेंटो जिंदगीमध्ये, तर तसं कमेंट्स कर की राहुल सर गणित बुद्धिमत्ता घेऊन टाकाल. अजिबात नाही. जास्तीत जास्त कमेंट्स असेल तर त्या ठिकाणी हमखास हा मुद्दा सुद्धा आपण कव्हर करणार. पण जास्तीत जास्त कमेंट्स असायला पाहिजे. 2-3 कमेंट्समध्ये ओके मध्ये थँक्यू नाही होणार सोन्या. जास्तीत जास्त प्रश्न तुला आवडत असतील किंवा हे एक्सप्लेनेशन आवडत असेल, तुला जर वाटत असेल की आपला फायदा होत आहे तर लाईक कर. तुझ्या एका लाईकने तुला काय प्रॉब्लेम नाहीये किंवा तुला काय फरक पडत नाही, पण सोन्या आम्हाला फार मोटिवेशन मिळत असतं. लाईक जास्त असेल तर अजून कशा प्रकारे चांगल्यात चांगलं कार्य करता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर कर. व्ह्यूज आले, लाईक आले तर काय पैसे मिळतात का? कोणालाही विचार सोन्या युट्यूबवर काय मिळतं का? देवा शपथ काय नसतं तसलं. तू विचार, मला माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, पण फक्त आणि फक्त तुझ्यापर्यंत पोहोचायचं आहे. बस एवढंच, बाकी काय नाही. लोक मिळवायचेच सोन्या. बघ ना, भीमराव आंबेडकर म्हणजेच कोणतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वेगवेगळ्या नावाने यांना ओळखलं जातं. हे का बरं? यांच्यावर प्रश्न विचारला तर महाराष्ट्रातील दलित चळवळीच्या आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण आहेत? 15 समाज सुधारक, पुन्हा तेच सांगतोय, आणि 5 महिला समाज सुधारक. हे 2 मुद्दे तुम्हाला करून घ्यावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाहीये. 5 महिला समाज सुधारक आणि 15 पुरुष समाज सुधारक. ठीक आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांचा जन्म 1991 मध्ये झाला होता 14 एप्रिलला. 14 तारीख फार महत्वाची आहे. मी पुन्हा एकदा सांगतो बघ, 14 तारीख का महत्वाची आहे? त्याचं कारण असं आहे की एकूण अपत्यांमध्ये ते 14वे अपत्य होते. दुसरं म्हणजेच काय तर 14 जर आपण प्लस केले आपल्या स्वातंत्र्य दिवशी, म्हणजेच 15 ऑगस्ट 1947ला आपला स्वातंत्र्य झालेला ना देश, तर त्यामध्ये जर आपण 14 अंक प्लस केला तर 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली होती. 148, पुन्हा सांगतो बघ, 148 स्वतंत्र मतदारसंघ त्यांना मिळाला होता. ते मॅकडॉनल्ड यांनी जे घोषित केला होता ना जातीय निवडा 1932ला, तर पुणे करार झाला होता. आणि त्या पुणे करारामध्ये राखीव मतदारसंघ 148 त्यांना मिळाले होते. 148 मध्ये सुद्धा या ठिकाणी 14 दिसते. 14 ज्यावेळेस मी तुम्हाला यांच्याबाबत समजून सांगेन ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत होईल तेवढी माहिती देईल, त्यावेळेस मी 14 हा अंक वारंवार तुम्हाला दाखवेल. 14 ही तारीख त्यांच्या आयुष्यात फार महत्वाची तारीख होती. तारीख म्हणजे 14 हा अंक फार महत्वाचा आहे. आणि त्यावरून तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा लक्षात ठेवायचंय. संपूर्ण माहिती आपल्याला घ्यावी लागेल. बघा, शिक्षण त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार प्रांतीय स्वायत्तता किंवा द्वंद्ववाद रद्द करण्यात आला? प्रांतीय स्वायत्तता म्हणजेच काय तर राज्यांना त्या ठिकाणी जे राज्यांमध्ये आणि केंद्रांमध्ये राखीव खाती होती, सोपीव खाती होती. राखीव खाती सगळी ब्रिटिशांच्या हातामध्ये, म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, किंवा राज्यांमध्ये प्रांतांमध्ये जे गव्हर्नर होते ना त्यांच्या हातामध्ये होती. त्यावेळेस एकूण 11 प्रांत होती. 1935चा कायदा झाला. त्यानंतर 1937 मध्ये 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेस जिंकली होती. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4, 1935. कशा प्रकारे तर राखीव खाती, सोपीव खाती जे प्रांतांमध्ये रद्द करण्यात आली, म्हणजे प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. अशा प्रकारे 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. 10% लोकसंख्येला मतदानाचा अधिकार मिळाला होता. मग सर काय काय लक्षात ठेवू? सोन्या, 1773चा कायदा तुला लक्षात ठेवावा लागेल. 1773चा कायदा, यामध्ये घडलेल्या 2-3 घटना महत्वाच्या. बस, जसं की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, ते गव्हर्नर बंगालचे जे होते त्यांना गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल करण्यात आलं, वॉरेन हेस्टिंग, असे 2-3 मुद्दे याच कायद्यामध्ये ठरवण्यात आलं होतं. दर 20-20 वर्षांनी या कायद्याची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे, सुधारणा करण्यात येणार आहे. मग 1813चा कायदा, त्यानुसार चार्टर ऍक्ट याला म्हटलं जात असतं. मध्ये 1793चा एक कायदा होता, आणि त्यानंतर 20 वर्षानंतर 1813चा कायदा. या 2 महत्वाच्या घटना तुला लक्षात ठेवाव्या लागतील. जसं की अख्ख्या देशामध्ये
आता ब्रिटिश 1 लाख रुपये खर्च करेल शिक्षणासाठी, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ख्रिश्चन मिशनरी आपल्या देशामध्ये परवानगी देण्यात आली होती. पुढचा कायदा आहे 1833चा. 1833च्या कायद्यानुसार जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे तो अख्ख्या भारताचा गव्हर्नर जनरल झाला, लॉर्ड बेंटिंग. मग 1861चा कायदा, यानुसार उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 1862ला 3 उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. मग 1909चा कायदा, पहिल्यांदा मतदानाचा अधिकार भारतीयांना देण्यात आला होता. 1919चा कायदा, यानुसार मुस्लिम मतदारसंघ यांना स्वतंत्र मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 1919चा कायदा लॉर्ड चेम्सफोर्ड, बरोबर, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आहे, आणि हा मोर्लेमेंटो कायदा आहे. आणि 1935चा कायदा 40% भाग आपल्या राज्यघटनेमध्ये याच 1935च्या कायद्यानुसार समाविष्ट करण्यात आलं. जे जे कायदे आलेले आहेत त्याबाबत मी यापूर्वी सखोल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. 1935चा कायदा, यावर प्रश्न विचारला आहे तर सगळी माहिती आणली सोन्या. 1935 भारत सरकार कायदा, मुख्य तरतुदी, यामध्ये प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. राजेशाही व्यवस्था संपुष्टात म्हणजे स्वायत्तता. केंद्रामध्ये त्याच प्रकारे ते राखीव खाती, सोपीव खाती म्हणजेच काय तर द्विदल शासन पद्धती केंद्रामध्ये अस्तित्वात होती. 3 सूचींमध्ये विषयांचे वितरण करण्यात आले होते. संघ सूची आहे, राज्य सूची आहे, समवर्ती सूची आहे. ज्याप्रमाणे आज आहे ना, संघ सूची म्हणजे केंद्र सूची, एकूण 100 विषय, राज्य सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत, 61 विषय आहेत, आणि या ठिकाणी 54 विषय समवर्ती सूची मध्ये. ही संपूर्ण अशा प्रकारची रचना आपण 1935च्या कायद्यामधून घेतली. फक्त समवर्ती सूची ऑस्ट्रेलियामधून आपण घेतलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ म्हणजेच काय तर वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह. विधान परिषद आणि विधानसभा 6 प्रांतांमध्ये अस्तित्वात होती स्वातंत्र्यापूर्वी. 11 प्रांत होती की नाही स्वातंत्र्यानंतर. आता सद्यस्थितीमध्ये एकूण 28 राज्य आहेत. या 28 राज्यांपैकी 6 राज्यांमध्ये द्विदल किंवा द्विगृही कायदेमंडळ आहे. द्विगृही कायदेमंडळ म्हणजेच काय तर विधान परिषद आणि विधानसभा. विधान परिषद असलेले हे 6 राज्य कोणकोणते आहेत तर यूपी 100 सदस्यांची विधान परिषद आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश बिहार 75 सदस्यांची विधान परिषद आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 78 सदस्यांची आहे, कर्नाटकमध्ये 75 सदस्यांची आहे, तेलंगणामध्ये 40 सदस्यांची आहे, आंध्र प्रदेशमध्ये एकूण 58 सदस्यांची आहे, आणि कर्नाटकमध्ये एकूण 75 सदस्यांची विधान परिषद आहे. त्याला वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जात असतं. 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. 169व्या कलमामध्ये विधान परिषद बाबत तरतूद केली. एखादा मुद्दा धरला ना सगळा पिळून काढायचा नाही, सुट्टीच नाही. इथं फक्त स्पीडमध्ये घ्यावं लागतं. 15 प्रश्न तरी सुद्धा तासभर लागतात सोडाय. म्हणजे विचार कर तू किती मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन नुसती मी भडीमार करत असतो. तुला पॉज करू बघायचं, प्रत्येक मुद्दा टिपून घ्यायचा आहे. सगळं काय इथूनच येणार, गॅरंटी मी देतोय. सगळं काय म्हणजेच काय तर मी तुला काय गॅरंटी काय दिलेली आहे, 15 प्रश्न तुझे, त्यापैकी 10+ प्रश्न इथून येणार. या एकूण 24 प्रश्नपत्रिकांच्या सिरीज मधून येणार. सगळं मोकळं करून टाकतो, तुला घाबरू नकोस. बघ पुढचा मुद्दा तो म्हणजे फेडरल कोर्टाची निर्मिती करण्यात आली 1935च्या कायद्यानुसार. परंतु हेच फेडरल कोर्ट त्याचं रूपांतर झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना तुम्हाला कमेंट्स करायची, यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकी 10% सार्वजनिक मतदान हक्क देण्यात आला होता या कायद्यानुसार. आणि पहिल्यांदा मतदानाचा अधिकार 1909च्या कायद्यानुसार भारतीयांना मिळाला होता. परंतु त्यासाठी अटी होत्या, जसं की शिक्षणाचा क्रायटेरिया होता, आणि दुसरं म्हणजे टॅक्स जो पेअर करतोय किंवा टॅक्स जो जमा करतोय तो. बाकी यात 321 लेख म्हणजे कलम होती, भाग 14 होती, आणि 10 परिशिष्टे होती. 10 परिशिष्टे म्हणजे एक्स्ट्राची लागत असतात ना परिशिष्टे, त्यासोबत 321 कलमे आहेत आणि 14 भाग आहेत. सध्या किती आहेत रे 385 कलमे आहे, 95 कलमे आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. भाग जर आपल्याला विचारला आणि एखादा समजा शब्द चुकला की लगेच कमेंट्स येते. अरे सोन्या चांगलं लेक्चर घेतायत म्हणून तशीही कमेंट्स कर, बरं वाटतं, जरा सॅटिस्फॅक्शन मिळतं. काय वाटायला पाहिजे सोन्या तुला. बघ ना एकूण भाग किती आहेत, 14 आहेत या कलमा म्हणजे या कायद्यामध्ये. पण सध्या किती आहेत, 25 भाग आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये, आणि परिशिष्टे 12 आहेत. पुढे जाऊया. गव्हर्नर जनरल अध्यादेश जारी करण्याचा त्याला अधिकार मिळाला होता. हा अध्यादेश जारी करण्याचा अधिकार 123 नुसार राष्ट्रपतींना आहे. पुढचं आरबीआयची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935ला, परंतु ह्याच कायद्यानुसार झाली होती. आरबीआय मध्यवर्ती बँक आहे. पुढे जाऊया. JL नेहरू यांनी काय सांगितलं होतं, गुलामगिरीचा कायदा म्हणून या कायद्याचं वर्णन केलं होतं. राजगोपालाचारी जे आपल्या देशाचे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहेत, भारतीय व्यक्ती बरं का, स्वातंत्र्यानंतर राजगोपालाचारी यांना भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे. त्यांनी डायरकी पेक्षा वाईट म्हणजे भयानक काही कामाचं नाही, ॲटली यांनी अविश्वासाचे प्रतीक म्हणून या कायद्याचं वर्णन केले. मदन मोहन मालवीय हे महत्वाचे आहेत. आतून पोकळ असा कायदा होता. जिना सडलेली व्यवस्था असं या कायद्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. जनसंघाची स्थापना मदन मोहन मालवीय यांनी केली होती. त्याचंच रूपांतर जयप्रकाश नारायण यांनी 1977 मध्ये
जनता दलमध्ये केलं होतं. जनता दलची पहिली सरकार म्हणजे काँग्रेस व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये पहिली सरकार आली होती ती म्हणजे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वामध्ये ती सरकार आली होती, म्हणजे ते पंतप्रधान झाले होते. पुढे जाऊया. भारताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे रेखांश तू लगेच तुझ्या सिलेबसमध्ये लिहून घे. महाराष्ट्राचे स्थान विस्तार, भारताचा स्थान विस्तार विचारलं जात असतं. आपल्या पृथ्वीवर एकूण 181 अक्षरवृत्त आहेत. 2 अक्षरवृत्तांच्या दरम्यानचं अंतर किती असतं? 111 किलोमीटर असतं. 181. जसं आपण उत्तरेला दक्षिणला जाऊ म्हणजेच कुठे तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अक्षरवृत्तांचा आकार जो आहे तो कमी कमी होत जातो, म्हणजे अंतर कमी कमी होत जात असतं. दुसरं म्हणजे रेखावृत्त 360 आहेत, कारण गोल 360 डिग्रीचा असतो ना, त्यावरून रेखावृत्त 360 आहे. 2 रेखावृत्तांच्या दरम्यानचं अंतर सगळीकडे समान नसतं, कारण ते ध्रुवाकडे जात असतात त्यावेळेस एकमेकांना चिटकत असतात. परंतु सर्वात जास्त अंतर हे विषुवृत्तावर असतं. हे तुला डायग्रामनुसार समजून सांगावं लागेल. परंतु हे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त का महत्वाचे असतात? तर सोन्या, तू आत्ता थोड्या वेळापूर्वी आंघोळ केली, विहिरीमध्ये उडी मारली होती, तू बाहेर आला, तू त्या कपड्यामध्ये ते आपलं बाजरी आणि त्यामध्ये चटणी वगैरे आहे, तुला आता टार्गेट आहे चटणी आणि बाजरी खाणार. तू झाडाखाली बसलेला आहे, तुझी गुरं सगळी चरत आहेत, तू झाडाखाली बसलाय. कोणाच्या? तर ते आपल्या वडाच्या झाडाखाली बसलाय किंवा निमाच्या झाडाखाली बसलेला आहे मस्तपैकी. तो ऐकतोय माझं लेक्चर, दगड लावलेला आहे, मोबाईल लावला आणि त्याला दगड लावलेला आहे, हेडफोन लावलेला आहे. कारण काय की हवा वगैरे त्याचा आवाज येऊ नये म्हणून तो हेडफोन लावलेला मस्तपैकी. आता तू जेवणार आहेस, चटणी आहे, भाकरी आहे. भाकरी कुठली? बाजरीची भाकरी आहे. आणि मग लेक्चर झालं की एक पडी मारणार तासभर. पण तू आता सध्या कुठं आहेस? ते कुठे आहे कोण सांगणार? अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. एक्झॅक्टली पृथ्वीवर असेस ना तू, पण ते एक्झॅक्टली कुठं आहेस ते कोण सांगणार? अक्षरवृत्त आणि रेखावृत्त सांगणार. मग अक्षरवृत्त आणि रेखावृत्त यांचा विस्तार जो असतो ना तो आपल्याला विचारला जात असतो. आपल्या या ठिकाणी जर तुम्ही बऱ्यापैकी बघितलं तर आपला भारत जो आहे हा उत्तर गोलार्धामध्ये पूर्व गोलार्धामध्ये आहे. म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेला 8 डिग्री अक्षरवृत्तावर हे दक्षिण टोक आहे. आणि याचं उत्तर टोक कुठे? तर जे घुमरमोठा नाही, दबदार 37 डिग्री 6 मिनिट हे उत्तर टोक आहे आपल्या भारताचं. पश्चिमेकडील टोक या ठिकाणी घुमरमोठा 68 डिग्री 7 मिनिट या रेखावृत्तावर आहे, कारण रेखावृत्त आडवी असतात, अक्षरवृत्त उभी असतात. बरोबर आहे. आणि हे पूर्व का दिलेले? कारण पूर्व गोलार्धामध्ये आहे. या ठिकाणी सुद्धा पूर्व दिलेले, पूर्व गोलार्धामध्ये आहे. उत्तर या ठिकाणी दिले, उत्तर या ठिकाणी दिले, म्हणजे आपली पृथ्वी आणि पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आपला भारत आहे. तर या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला? दबदार नाही, ते काय म्हणतात घुमरमोठा आणि ते हे किबितू या ठिकाणी दिसतं बघा. किबितू म्हणजे अरुणाचल प्रदेशचा सर्वात पूर्वेकडील टोक हा आपल्या भारताचा सर्वात पूर्वेकडील टोक आहे आणि तो 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखावृत्तावर आहे. आणि यावर आपल्याला प्रश्न विचारला, याचं योग्य उत्तर काय? 68 डिग्री 7 ईस्ट म्हणजेच काय असतं? पूर्व असतं. आणि 97 डिग्री 25 मिनिट म्हणजे असं असतं. आणि ईस्ट मिनिट काय असतं? ईस्ट काय असतं? सगळं काही समजून सांगेल तुला सोन्या, किंवा तू स्वतः करून घे, गरजेचं आहे हे. जर तुला कळलं नाही तर तुला अडचण येऊ शकते. आणि ते फक्त काय केलं जात असतं? ईस्टच्या ऐवजी वेस्ट केलं जात असतं आणि मग तिथं कन्फ्युज होतो तुला. बरोबर आहे की नाही? इथे ईस्ट इथे वेस्ट असं असू शकतं, त्या ठिकाणी तू क्लिक करतो, चुकतं तुझं, ते चुकू नये त्यासाठी. आणि स्थान विस्तार माहितीच असायला पाहिजे. सर्वात उत्तरेकडील टोक लद्दाख या ठिकाणी दबदार या ठिकाणी दिसतं तुम्हाला. सर्वात पश्चिमेकडील टोक ते म्हणजे कुठलं? घुमरमोठा आहे. सर्वात पूर्वेकडील टोक किबितू अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. सर्वात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी. पण सर इंदिरा पॉइंट मी हे ऐकलेलं आहे सोन्या, मुख्य भूमीचं विचारलं तर कन्याकुमारी. आणि अंदमान निकोबार द्वीप समूहातील सर्वात शेवटचं द्वीप जे असतं ते डुबलं होतं मध्यंतरी. सुनामी ज्यावेळेस 2004 मध्ये आली होती त्यावेळेस ते संपूर्ण डुबलं होतं. त्यावर या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याबाबत माहिती मी तुम्हाला पुढे सांगतो. परंतु आत्ता सध्या महत्वाचं काय तर एकूण आपल्या भारताचं दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट आहे, जे की ग्रेट निकोबार या ठिकाणी आहे. इथे हा भाग दिसतोय. मुख्य भूमी विचारलं तर कन्याकुमारी. कन्याकुमारी कुठे आलं? तमिळनाडूमध्ये आलं. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे आणि बाकी अजून विस्तार. आपल्याला कसा प्रश्न विचारलाय बरं का तुमच्या या परीक्षेमध्ये? बघ ना, माझ्या मते 17वी प्रश्नपत्रिका आहे, त्यामध्ये तुला काय विचारलं गेलेलं आहे की आपल्या भारताचा उत्तर दक्षिण विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा कमी आहे. कमी आहे का रे? दिसतोय का तुला? उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे की नाही पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा? विधानांचा विचार करा, 2 विधानं दिलेली. तर आपल्या महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा कमी आहे. दोन्ही विधानं चुकीची आहेत त्या ठिकाणी. कारण काय? पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे आपल्या महाराष्ट्राचा, याचा उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे. ठीक आहे. बाकी पूर्व पश्चिम विस्तार कमी आहे. पुढे जाऊ. पुढचा मुद्दा तो म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची किती? सगळ्या TCS पॅटर्नच्या कोणत्याही परीक्षा देसोन्या सह्याद्रीवर तुला दररोज प्रश्न विचारलाय. अख्ख्या भारतभरामध्ये सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असं म्हटलं जात असतं. सरासरी उंची अख्ख्या भारतभराची किंवा पश्चिम घाटाची तुला विचारली तर 1600 मीटर आहे. एकूण किती किलोमीटर? तर 1600 किलोमीटर.
ठीक आहे. उत्तर दक्षिण तिचा विस्तार 1600 किलोमीटर, परंतु उंची सरासरी 1600 मीटर आहे. आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम घाटाची म्हणजेच काय सह्याद्री पर्वताची. याचं योग्य उत्तर काय? आर्थिक पाणी अहवालामध्ये दिलेले बघा 1100 मीटर, तुझ्या NCERT मध्ये दिलेलं आहे 1200 मीटर, आणि मग या दोन्ही आकड्यांचा मध्य म्हणजेच किती? 1000 ते 1200. ते चुकत नसतात, ते काय करत असतात? जवळपास देऊन टाकतात तुला, जेणेकरून तुझं योग्य उत्तर यावं. 1000 ते 1200 मीटर. मग सह्याद्री पर्वत या ठिकाणी दिसतो आपल्या महाराष्ट्रात, परंतु हा गुजरात पासून ते या ठिकाणी दक्षिणेला केरळ पर्यंत पसरलेला आहे. केरळ आणि तामिळनाडू यांच्या सीमेवर निलगिरी पर्वत आहे. निलगिरी पर्वत दोडा बेट्टा सर्वोच्च शिखर आहे. निलगिरी पर्वतालाच इलायची पर्वत म्हणून ओळखलं जात असतं. ठीक आहे. याला सह्याद्री पर्वत असं म्हणतात या आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि सह्याद्री पर्वतावरील सर्वोच्च शिखर कळसुबाईचं शिखर आहे. पश्चिम घाटावरील सर्वोच्च शिखर अन्नाईमुडीचं शिखर आहे 2695 मीटर. किती? 2695 मीटर. या संपूर्ण पश्चिम घाटावरील सर्वोच्च शिखर 2695 मीटर आहे. अन्नाईमुडी म्हणून ओळखलं जात असतं, परंतु इथे हिरवं दिसतंय ना, हिरवं म्हणजेच काय? पश्चिम घाट वरील सह्याद्री पर्वत आपल्या महाराष्ट्रातील याच्यावरील कळसुबाईचं शिखर आहे 1646 मीटर. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा मुद्दा तो म्हणजे काय दिसतो? बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावरील म्हणजेच UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम याची स्थापना झाली होती 1965 ला. हे काय करत असतात? MPI. ठीक आहे. त्यासोबत HDI म्हणजे MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे. HDI आहे. त्यानंतर IHDI. HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतो, म्हणजे वेगवेगळे निर्देशांक असतात. इथे इंटिग्रेटेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतो. त्यानंतर ते जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स म्हणजे GII असतं. आणि GDI म्हणजेच काय? जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. हे सर्व काही इंडेक्स हे काढत असतं कोण? UNDP. UNDP ची स्थापना 1965 मध्ये झालेली. याचा लॉंग फॉर्म युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. UNDPचं तुला मुख्यालय सांगायचं आहे. ज्यावेळेस मी आंतरराष्ट्रीय संस्था तुला समजून सांगत असतो त्यावेळेस UNDP मी त्या ठिकाणी कव्हर करत असतो. त्याचसोबत हे सर्व काही इंडेक्स, पण कुठले? लेटेस्ट. परीक्षा केव्हा झाली तुमची? 2023 ची परीक्षा होती. याचा अर्थ काय? तुम्हाला 2022 च्या अहवाल निष्कर्ष विचारला गेलेला. कशाचा? बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजेच काय? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. यालाच मराठीमध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक असं म्हटलं जात असतं. अरे हे कंप्लीट करावंच लागेल तुला सोन्या, कारण तू इकॉनॉमिक्स मध्ये तुला RBI प्रश्न विचारला जातो, बँकिंग क्षेत्रांवर प्रश्न विचारला जात असतो, चलन व्यवस्थेवर प्रश्न विचारला जातोय, आणि त्याचसोबत या ठिकाणी हे इंडेक्सवर प्रश्न विचारला जातो. आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय यावरही प्रश्न विचारला जातोय. याचं योग्य उत्तर काय? गरजेचं नाही हे सगळं तुला सांगायचं काम आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पण तू लगेच पाठ करत बसू नकोस. आपल्याला कोणते आकडे महत्वाचे, तुझ्या परीक्षेपूर्वीचे आकडे महत्वाचे ते आपण कंप्लीट करू, किंवा तू स्वतः कंप्लीट कर. कमीत कमी हे सगळे काही निर्देशांक बऱ्यापैकी नीट वाचून घे. घाबरू नकोस. सोपं असतं. 2-2 लाईनी वाचायच्या बस. MPI याचा लॉंग फॉर्म काय आहे? तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक त्याला म्हटलं जात असतं. त्याची सुरुवात केव्हापासून झाली? 2010 पासून झालेली आहे. थोडीशी माहिती कोणकोणते त्यामध्ये आयाम असतात, आणि मग नंतर 2024चा आकडा किती आहे, नेमकं काय त्या निर्देशांकावर थोडासा अभ्यास करायचा. इथे HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 1997 पासून प्रकाशित व्हायला सुरुवात झाली होती. त्याची सुरुवात ते आपले अमर्त्य सेन, ज्यांना अर्थव्यवस्थेतील पहिला नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आलं, आपल्या देशाचे आहेत ते, पहिला नोबेल पारितोषिक त्यांना मिळाला होता अमर्त्य सेन, आणि ते महबूब उल हक. ठीक आहे. मग ते महबूब उल हक आणि अमर्त्य सेन या दोघांना विभागून, कारण का HDI त्यांनी विकसित केला होता. 3 आयाम असतात ते नीट समजून घे. ISDI इंटिग्रेटेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतो. GI म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, आणि GDI म्हणजे जेंडर. हे अवघड नाहीये सोन्या, तू जिंदगीत वाचलं नाही इंग्लिशमध्ये. हे सगळं काही इंग्लिशमध्ये वाटतंय तुला. अरे हे सगळं काही ठुसका आहे. आवश्यक आहे तुला आकडे माहिती असायला पाहिजेत. हे त्यांना असं वाटतं की हे ठुसकं आहे, पण तू जिंदगीत वाचलं नाहीये, त्यामुळे तुला अवघड वाटतंय. आणि हे मोजून तुला सांगतो एका पेजवर संपूर्ण काय कव्हर होईल. अरे 10 मिनिटात तुला मोकळं करून टाकतो. याला काय घाबरतोस? युट्यूबवर घेऊ का? घेऊन टाकतो. घाबरू नकोस. पण हे आपल्याला यायलाच पाहिजे. प्रत्येक प्रश्नावर आपला अधिकार आहे. एका प्रश्नावर 5000 विद्यार्थी बसलेले असतात. 15 पैकी 15 मार्क मिळायला पाहिजेत. ज्यावेळेस प्रश्नपत्रिका बघत असतो ना, त्यावेळेस माझ्या लक्षात येतं, अरे हे ठुसके 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 सगळे ठुसके प्रश्न असतात. ज्यावेळेस मी परीक्षा हॉलमध्ये जातो ना एखादी परीक्षा द्यायला, वस्तुस्थिती सांगतो बरं का, 70+ परीक्षा दिलेल्या आहेत. परीक्षा हॉलमध्ये गेलो की सगळे अरे मोठमोठे असे म्हणजे दुर्बिणवाले चष्मे असतात त्यांचे. 5-5 पेन असतात या ठिकाणी. एक लाल पेन, एक हिरवा पेन, त्यानंतर एक काळा पेन, त्यानंतर एक निळा पेन असतो, परत अजून सिस्पेन्शिल असते.
कशाला ती पेन सारखी पेन्सिल असते ना, ती निपवाली पेन्सिल असते, खोडरब्बर असतं, पट्टी असते, काय कशाला पाहिजे एवढं सगळं. आणि त्या ठिकाणी गेला की मग बेंच हलते आणि बेंचचा आवाज नको, जसं काही हो शतक मारणार आहे, 100पैकी 100 प्रश्न बरोबर आणणार आहे. बेंचचा आवाज नको, थोडंसं मागं सरकून बस, थोडंसं पुढं सरकून बस, पाण्याची बाटली असते, रुमाल असतो, सगळं काय असतं, फॅन आहे, फॅनचा आवाज येत असेल तर फॅन बंद करा किंवा कमी करा. कशाला पाहिजे, अरे हे येतंय का तुला, हे बघ ना. सगळे ठुसके वाटतात आणि तोच फेल होत असतो अगोदर, उगा नाटकं करत असतोस, वर्षभर काही केलेलं नसतं, छोट्या डायरीमध्ये सगळं एकदम बारीक लिहिलेलं असतं. ते त्या ठिकाणी परीक्षा हॉलच्या जवळ बसला बाहेर कंपाऊंडमध्ये तिथं वाचत असतो, तेव्हा आपल्याला घाबरत असतो. ह्यो आहे ना, ह्यो पहिला नापास होत असतो, पण ह्यो आपल्याला घाबरत असतो आणि तू त्याला बघून घाबरत असतो. ठुसका आहे तो एक नंबरचा. तू जा बिंदास बस त्या ठिकाणी, सगळे ठुसके असतात कारण तू अभ्यास केला. हे ठुसके प्रश्न आहेत, घाबरू नकोस सोन्या. कुतुब मिनार कधी बांधला गेला होता? अरे 13व्या शतकामध्ये बांधला गेला होता कुतुब मिनार. कुतुबुद्दीन ऐबद. सर दिल्ली सल्तनत, दक्षिणतम राजवंश आणि सिंधू संस्कृती हसलो वाचू का मी? सोन्या, जागतिक वारसा स्थळे तो मागच्या प्रश्नपत्रिकेत बघ, त्याच्या मागच्या प्रश्नपत्रिकेत बघ, 43 जागतिक वारसा स्थळे तुला करायची आहेत. कारण सध्या किती आहेत आपल्या देशामध्ये? 43 जागतिक वारसा स्थळे आहेत. मी तुला मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये माझं स्वतःचं पर्सनल उदाहरण सांगितलं होतं की नाही, किंवा माझी आजी आहे, आजीचा डब्बा, त्यामध्ये आडकित्ता, आजी माझी पान खायची, त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू असायच्या, आजीचा तो बटवा, आजीची लाकूड, कारण आजीच्या गुडघ्यांना त्रास व्हायचा. मग आजी डोकं दुखत असेल तर आजीकडे गेलो की झेंडू बाम लावून द्यायची. तो झेंडू बामचा त्या काळातील डब्बा जो आहे ना, मोकळा डब्बा, तो सुद्धा आम्ही जपून ठेवलेला आहे. मला आजीने पोहायचं शिकवलं होतं. मी फार प्रेम करतो माझ्या आजीवर. आता आजी नाही आहेत, परंतु तरी सुद्धा त्यांच्या सगळ्या वस्तू जपून ठेवलेल्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी. हा आमचा काय तर म्हैसुरे खानदानाचा वारसा आहे. तशा प्रकारे अख्ख्या देशातील वेगवेगळ्या वास्तू असतात, ते काय असतात? आपल्या देशाचा वारसा असतो. त्याला संरक्षण प्रदान कोण करतं? तर युनेस्कोद्वारे. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चर ऑर्गनायझेशन. प्रत्येक प्रश्नासोबत मला हीच माहिती सांगावी लागते. तू एकदा मागचं बघितलं की तुला लक्षात येईल की असलं विचारलं का जाते. 43 जागतिक वारसा स्थळे आहेत. आणि मी फक्त तुझ्या 2024च्या प्रश्नपत्रिका बोलत नाहीये बरं का, 2025च्या सुद्धा बघ. TCS तुला कळालं तर पैकीच्या पैकी मार्क आहेत, नाही तर 99.99% विद्यार्थ्यांना 7 आणि 8 15 पैकी प्रश्न बरोबर आलेले आणि सगळे चुकवलेत त्यांनी. अरे तलाठीमध्ये 25 पैकी त्यांना 12 आणि 13 प्रश्न बरोबर आलेले आहेत. ज्यांचं सिलेक्शन झालेले 15 प्रश्न त्यांनी बरोबर आणलेले आहेत. बाकी उर्वरित 10 प्रश्न का गेले? कारण त्यांनी TCS पॅटर्न नीट समजून घेतला नाही. GS GK मध्ये जर तुला योग्यरित्या मार्क मिळाले तर तुला मराठी, तुला गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी इथे घाबरायचा विषय नसतो. तो सुद्धा साचाच असतो. नीट प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं गरजेचं असतं. त्याच नंतर आपला सिलेबस बनवून त्यालाच फॉलो करून अभ्यास करायचा असतो. आपण बरोबर तिथपर्यंत पोहोचत असतो. सोपं असतं हे सगळं. तर एकूण 43 जागतिक वारसा स्थळे. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चर ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 1945 मध्ये झाली होती. यांच्याद्वारे जागतिक वारसा स्थळे निश्चित केली जात असतात. त्याला संरक्षण प्रदान केलं जात असतं. कुणाकडून? अरे तुझ्याकडून, माझ्याकडून, सगळ्यांकडून. आपण त्या ठिकाणी जाऊन काय करतोय सोन्या? आपण म्हणजे तू काय करतोय सोन्या? असलं काहीतरी करत असतो ना भिताडावर, आणि मग वर तिचं नाव, खाली तुझं नाव असतं, किंवा वर तुझं नाव असतं, खाली तिचं नाव. तुला वाटतं आपलं प्रेम अमर झालं. तसलं नसतं ते सोन्या. आणि ते आता करून जर त्या ठिकाणी अशा काही कुठाने केले तर तिथले जे युनेस्कोचे सैनिक असतात की नाही, ते उलटे करून टांगून मारतात. वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून संरक्षण प्रदान करणं गरजेचं आहे. आपला इतिहास असतो तो इतिहास पुढच्या पिढीला सांगण्यासाठी त्या वास्तू महत्वाच्या असतात. आणि अशा एकूण 43 जागतिक वारसा स्थळे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 आहेत. कुतुब मिनार हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. कुतुब मिनार 13व्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आलं होतं. कुतुबुद्दीन ऐबद यांच्याद्वारे ते मिनार उभारण्यात म्हणजे सुरुवात करण्यात आली होती. कुतुबुद्दीन ऐबद हे गुलाम वंशाचे संस्थापक आहेत. दिल्ली सल्तनतील पहिलं वंश ते म्हणजे गुलाम वंश, आणि गुलाम वंशाचे ते पहिले राजे आहेत. त्यांच्यानंतर इल्तुतमिश यांनी हे संपूर्ण कुतुब मिनार पूर्ण केलेले बांधून. ठीक आहे. इल्तुतमिशच्या पुत्री त्या म्हणजे रजिया सुलताना ह्या पहिल्या महिला शासिका होत्या दिल्ली सल्तनतच्या. तुम्हाला विचारलं गेले. कुतुब मिनार स्मारक 1993 मध्ये त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. 12व्या शतकात. इथे 13वं चुकून बोललो का? 13व्या शतकात. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. 12 ते 13व्या शतकामध्ये उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे. बाकी अजून कुतुबुद्दीन ऐबद यांनी सुरुवात केली होती. यांनी फक्त एकच एवढंच बांधलेलं आहे. बाकी पुढे इल्तुतमिश यांनी सगळं उभारलेलं आहे. पुढे जाऊया. भारत सर्वात उंच टॉवर 72.5 मीटर उंच लाल वालुकाश्म स्थापत्य कलेचं एक सुंदर असं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. हे 17वं आहे जागतिक वारसा स्थळ. मग संपूर्ण माहिती आणलेली सोन्या जागतिक वारसा स्थळे नेमकी काय असतात?
16 नोव्हेंबर 1945ला स्थापना झालेली आहे कुणाची? तर युनेस्कोची. मुख्यालय पॅरिस या ठिकाणी. 1972 मध्ये स्टॉकहोम या ठिकाणी करार झाला होता. तुला लक्षात काय ठेवायचं आहे? 195 सदस्य देश युनेस्कोचे. हे लक्षात ठेवणार आहे का तू? आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कव्हर करूया हे सगळं. काय फक्त एवढंच लक्षात ठेव, युनेस्कोद्वारे जागतिक वारसा स्थळे निश्चित केली जात असतात. 1945 मध्ये स्थापना झालेली आहे. बाकी जागतिक वारसा स्थळे सध्या 18 एप्रिल दिवस साजरा केला जात असतो. हा सुद्धा लक्षात नाही ठेवला तरी चालेल. एकूण किती 1200+ आहेत हे सुद्धा लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. आपल्या देशामध्ये 43 आहेत एवढं लक्षात ठेव. पहिले 4 कोणकोणते? अजिंठा, वेरूळ दोन्ही महाराष्ट्रामध्ये आहेत. लाल किल्ला हे दिल्लीमध्येच आहे, दिल्लीचा लाल किल्ला. दुसरं म्हणजे अजून कोणतं? ते आपलं हे ताजमहल, सॉरी लाल किल्ला आग्राचा, आग्राचा लाल किल्ला आणि ताजमहल सुद्धा आग्राचाच. हे दोन्ही म्हणजे एकूण किती? 4 पहिले 1983 मध्ये. जगात सर्वाधिक इटलीमध्ये आहे आणि चीन 57 दुसऱ्या क्रमांकाचे. आणि त्यानंतर आपलं भारताचा नंबर लागतो 43 जागतिक वारसा स्थळे. 3 विभाग पडतात. सांस्कृतिक 35 आहेत, नैसर्गिक 7 आहेत आणि मिश्र 1 आहे. मिश्र 1 कांचनजंगा या पर्वत रांगेवरून उगम पावणारी नदी, तिस्ता याच्या आसपास पसरलेलं कांचनजंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. काझीरंगा, केवलादेव, मानस, नंदादेवी आणि पश्चिम घाट आपल्या महाराष्ट्रातले. हे काय मिश्रमध्ये येतं. ठीक आहे. बाकी अजून महाराष्ट्रातील एकूण किती? तर सद्यस्थितीमध्ये 5 आहेत. पहिलं अजिंठा लेणी 1983 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. इसवी सन पूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकामध्ये याची उभारणी करण्यात आली होती. एकूण 30 लेण्या आहेत. वाघूर नदीच्या काठी आहे. वाघूर नदी कुठे आली? तर छत्रपती संभाजीनगर याच ठिकाणी आली, महाराष्ट्र. दुसरा आहे वेरूळ लेणी, ही सुद्धा छत्रपती संभाजीनगर. एकूण 34 लेण्या आहेत. 12 बौद्ध आहेत, 17 हिंदू आणि 5 जैन आहेत. 16वी कैलास लेणी आहे. आधी कळस नंतर पाया उभारण्यात आलेली पहिली घटना आहे. अख्ख्या जगात पहिलं मंदिर आहे की कळस पासून पाया म्हणजे दगड त्या ठिकाणी खोदण्यात आलेला आहे. बाकी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CSMT मुंबई या ठिकाणी आहे. 1987 मध्ये त्याला जागतिक वारसा स्थळाचा निर्मिती करण्यात आली, परंतु दर्जा 2004 ला. 1887 लाच का? कारण राणी विक्टोरिया या त्या पदावर आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या आठवणीसाठी विक्टोरिया इटालियन गॉथिकची आहे ही. विक्टोरियन राज्याभिषेक सुवर्ण म्हणजे त्या दिवशी त्यांनी राज्याभिषेक केला होता ना, म्हणून. बाकी अजून पुढे जाऊया बघा. एलिफंटा लेणी आहे, ही सुद्धा आपल्या महाराष्ट्रात कुठे? तर घारापुरी बेटावर आहे, मुंबई या ठिकाणी. आणि मग विक्टोरिया गॉथिक व आर्ट्स डेको हे सुद्धा मुंबईमध्येच आहे. उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रह म्हणजे वेगवेगळ्या ज्या बिल्डिंग आहेत ना ब्रिटिशकालीन बिल्डिंग, त्या आर्ट डेको याद्वारे म्हणजे कोणत्या? तर अशा प्रकारच्या होत्या बघा. विक्टोरिया गॉथिक व आर्ट डेको या प्रकारच्या वास्तू आहेत आणि त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. असे 5 आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 43 अख्ख्या भारतामध्ये आहेत. 1 मिश्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणजे 6 जागतिक वारसा स्थळे आपल्या महाराष्ट्रात. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे सुनामी. त्यावेळी 2004 मध्ये समुद्राच्या पाण्याखाली बुडालेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचे नाव काय आहे? तर तुला सोन्या दक्षिणेकडील सर्वात टोक ते म्हणजे इंदिरा पॉइंट, हे एक लक्षात ठेव. म्हणजे असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तुला काय काय कंप्लीट करायचं हे मुद्दे लगेच टिपून घे. सर्वात पहिला मुद्दा स्क्रीनशॉट काढून घे. दुर्घटना आणि त्यांची तारीख TCS मध्ये विचारलं जातं. ठीक आहे. तर ह्या ज्या तारखा आहेत ह्या केवळ लक्षात ठेवायच्यात नाही, यामध्ये नेमके काय थोडीशी पार्श्वभूमी, नेमकी घटना काय होती, थोडीशी माहिती, झाला विषय तुझा. या ठिकाणी ही सुद्धा माहिती, ही सुद्धा माहिती, थोडीशी माहिती आपल्याला घ्यावी लागेल. त्या ठिकाणी सुद्धा ही घटना घडली होती, इथे संसदेवर हल्ला झाला होता, ही एक माहिती. त्यानंतर सुनामी यावर प्रश्न विचारला होता ना, 2.5 लाख मृत्यू पडले होते, परंतु माहिती तुला कंप्लीट करावं लागेल. तसं आपण कंप्लीट केलेलं. तू म्हणशील की बॅचचं सांगता ए सोन्या नाही घेतलं काही फरक पडत नाही, टेन्शन घेऊ नकोस, पण हे तू कमीत कमी कंप्लीट कर. मुख्य प्रवाहात ये, सिलेक्शन तुझं होईल. 15 पैकी 10+ मार्क तुला मिळवायचे असतील तर हे तुला कंप्लीट 10+ म्हणजे पैकी जवळपास 13-14 प्रश्न तुझे बरोबर येतील बरं का. हे सगळं काय जेवढं सांगतोय तुला एवढं जरी कंप्लीट केलं तरी. ठीक आहे. इथे बघ, मुंबई आंतरराष्ट्रीय हल्ला केव्हा झाला होता, नेमकी काय थोडीशी घटना होती, हे सगळं कुठं मिळेल तुला? सरळ जायचं युट्यूबवर टाकून द्यायचं. एक 5 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ असतो, बऱ्यापैकी बघायचा. तुला जे योग्य वाटते ती माहिती गोळा करायची त्या ठिकाणी आणि ती एका कागदावर लिहून स्वतः नोट्स काढ लायब्ररीमध्ये बसल्या बसल्या. ठीक आहे. मोबाईलचं ते जे नेटवर्क असतं ते बंद कर, वायफाय चालू कर, कारण नेटवर्क असलं की त्या ठिकाणी लगेच मेसेज येतो आणि मग मेसेज आला की विषय संपला. सगळं तू क्लोज करतो, तिथे मग मेसेज ओपन करून जेवला का, जेवली का, बरोबर आहे का नाही जेवला, मग मी पण नाही जेवणार आणि तू जेवलास तरच मी जेवते, तसले ठुसक्यागिरी चालू होऊन जाते. ते गरजेचं नाही. या ठिकाणी मग माळीव दुर्घटना झाली होती
इर्शाळवाडी दुर्घटना झाली होती. मग खालीलपैकी कशाच्या मध्यभागी कोकण हा जेमतेम 50 किलोमीटर रुंदीचा किनारपट्टी सखल प्रदेश, अरबी समुद्र आणि पश्चिम घाट याच्या मध्यभागी आहे की नाही? प्राकृतिक महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला कंप्लीट करावा लागेल. इथे अरबी आणि इथे सह्याद्री पर्वत यांच्या भागामध्ये हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे असे आहेत की ते कोकणापासून, उत्तर कोकणापासून दक्षिण कोकण असे दोन भाग पडलेले आहेत. दक्षिण कोकण ओबडधोबड असतो. दक्षिण कोकण औद्योगिकरण अतिशय कमी झालेलं आहे. इथे लोकसंख्या घनता फार कमी आहे. दुसरं म्हणजे वनांचं प्रदेश जास्तीत जास्त आहे या ठिकाणी, वनक्षेत्र जास्त आहे आणि महिलांची संख्या या ठिकाणी कमी. दर हजारी महिलांची संख्या रत्नागिरीमध्ये सुद्धा जास्त आहे आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जास्त आहे. पण त्याच्या प्रमाणात मी आता जे काही सांगितलं ते सगळं उलट आहे. जसं की ओबडधोबड या ठिकाणी आहे तर इथे सपाट भूमी आहे. औद्योगिकरण या ठिकाणी कमी झालं तर इथे जास्त झालेलं आहे या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, वरच्या एकूण 5 जिल्ह्यांमध्ये. दुसरं म्हणजे पुरुषांची संख्या या ठिकाणी जास्त आहे, कार्यकारी लोकसंख्या इथे जास्त आहे, महिलांची संख्या दर हजारी कमी आहे उत्तरेला. अजून काय सांगायचं तुला? ठीक आहे, वनक्षेत्र या ठिकाणी कमी आहे, या ठिकाणी जास्त आहे. दोघांमध्ये तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे. क्षेत्र कोकणाचं 394 चौरस किलोमीटर आहे. किंवा लक्षात ठेवायचं, पुन्हा सांगतो, TCS मध्ये विचारलं जात नाही बरं का. जर तू कोकणामधून परीक्षा देत असेल ना कोणत्याही जिल्हा निवड समितीची, तरच तुला विचारलं जातं, बाकी विचारलं जात नाही. पुढे जाऊया. विस्तार तुला विचारला गेलेला बघ ना, दमनगंगा आणि तेरेखोल याच परीक्षेमध्ये, या वनरक्षकच्या. पुढे जाऊया बघा, किनारपट्टी सर्वात जास्त रत्नागिरीला, सर्वात कमी ठाण्याला आहे. बाकी तुम्ही लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट मारून घ्या. पण पाठ केव्हा करायची? कोकणातून तू परीक्षा देत असाल, जिल्हा निवड समिती, हे TCS मध्ये विचारलं जाणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. कोकण, उत्तर आणि दक्षिण या संपूर्ण तुलनात्मक अभ्यास करा. बाकी इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट मी तुला मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दाखवले. आतापर्यंत 11 प्रश्नपत्रिका, ही 11वी प्रश्नपत्रिका आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न दिसतोय आपल्याला. 2-3 दिवसामध्ये आपण इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट संपूर्ण कंप्लीट करूया. युट्यूबवर घेऊ आणि आपल्या ऍपवर सुद्धा घेऊ. ते फ्री सेक्शन मध्ये ठेवू. ठीक आहे, जेणेकरून तुला 100% 15 पैकी 2-3 प्रश्न तरी तुझे बरोबर येतील. तिथूनच येतील, गॅरंटी तिथूनच येतील. पण ते कोणतं बघायचं? लेटेस्ट वाला 18वी आवृत्ती आपल्याला बघायची आहे, जी की ही सर्वसाधारण या ठिकाणी माहिती दिसते. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 आहे. तुला 2019चं विचारलं, गरजेचं नाही असू नये. तुला 2023चं 2025 मध्ये विचारलं जाईल. हे बघ, 2024 मध्ये अहवाल प्रकाशित झाला होता, परंतु 2023चे संपूर्ण अभ्यास होता तो. ठीक आहे, 18वी आवृत्ती तुला बघावी लागेल. यानंतर 19वी येईल, परंतु ती केव्हा? 2026ला येईल, 2025 वर्षभराची. आणि त्यापूर्वी तुझी परीक्षा आहे. तुला 18वी आवृत्ती महत्वाची, हे सगळं काय लक्षात ठेवावं लागेल तुला. आणि हे तर वन लाईनर आहे, परंतु आपल्याला तुलनात्मक सुंदररित्या आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा अभ्यास इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये करावा लागेल. कारण हे महाराष्ट्राचं विचारलंय ना, बघ ना या ठिकाणी काय दिसतंय, महाराष्ट्राचं विचारलेलं. बरोबर आहे, हे तर सर्वसाधारण माहिती आणलेली तुला विचारली, इथून पण येईल. क्रम सर्वाधिक सर्वात कमी, हे कॉमन सेन्स आहे, यायलाच पाहिजे सगळं. हे सुद्धा यायलाच पाहिजे तुला. मॅग्रो वने वगैरे ओडिसामध्ये, हे नंतरचं वाचायचं ना. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचं आहे ना, तिथे लक्षात ठेव. सर्वात जास्त ओडिसा चिल्का सरोवर त्या ठिकाणी आहे. आणि नांदूर माधमेश्वर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे मॅग्रो वने. बाकी अजून, आणि ठाणे खाडीमध्ये. ठीक आहे, बाकी अजून वनाग्नी म्हणजेच काय? वनातील आग. हे एवढं नाही विचारणार आहे. वृक्ष क्षेत्र 3.41 आहे. सर, हे वृक्ष क्षेत्र काय असतं? तू ज्यावेळेस मामाच्या गावाला जातो की नाही, मामाच्या मुलीकडे, त्या ठिकाणी म्हणजे तू त्या ठिकाणी तिला सिलेबस समजायला जात असतो. वनरक्षकची परीक्षा आली त्यावेळेस तू पळती झाडे बघतोस, तो खिडकीमधून, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला. मग त्या ठिकाणी जी पळती झाडे दिसतात ना तुला, ती रस्त्यावरची झाडे आहेत, ते वृक्षाच्छादन आहे. घनदाट वन ही वेगळी आहेत. 3.4. ठीक आहे, बाकी अजून काय? पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहे? श्री भूपेंद्र यादव आहे. संपूर्ण माहिती घेऊ आपण पुढे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच काय? नाबार्ड. लॉंग फॉर्म विचारला होता मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये. आता काय विचारलं गेलेलं आहे तुला? वेगळं आहे. काय येतं ते? स्थापना जुलै 1982 मध्ये टिंब समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली होती. बी शिवरामन समिती, पर्याय क्रमांक 1. नेमकं काम काय करत असते? सोन्या, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे, कृषी क्षेत्र याचा विकास करणे. नावातच आहे ना बघ ना, नॅशनल म्हणजेच काय? तर राष्ट्रीय. नॅशनल ॲग्रिकल्चर म्हणजेच काय झालं? कृषी क्षेत्र. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर रुरल म्हणजेच काय? ग्रामीण भाग. म्हणजेच काय झालं? तर कृषी आणि ग्रामीण क्षेत्रांचा विकास करणे. डेव्हलपमेंट म्हणजे विकास असतो. या उद्देशाने निधी आवश्यक आहे, परंतु निधी कुठून मिळणार? अग्रक्रम कर्ज क्षेत्र पुरवठा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता RBI द्वारे 1969ला. यानुसार
एकूण अग्रक्रम क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. म्हणजे बँकांनी 100 रुपये जर व्याज देत असेल वर्षभरात, तर 40 रुपये त्यांनी या क्षेत्रामध्ये व्याज द्यावाच लागेल, कर्ज द्यावंच लागेल. ते क्षेत्र फार डीपमध्ये जावं लागेल. एवढं समजून घे की निधी पुरवठा केला जात असतो. बघ, 12 जुलै 1982 नाबार्ड, 1981 कायदा आहे. मुख्यालय मुंबई या ठिकाणी. उद्देश कृषी व ग्रामीण क्षेत्राला पतपुरवठा करून विकास करणे. बस या ठिकाणी दिसते बघ ही बँक. अग्रक्रम कर्ज क्षेत्र पुरवठा या ठिकाणी RIDF. इकॉनॉमिकल सगळे कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्च्युअल बऱ्यापैकी उदाहरणांच्या माध्यमातून समजून सांगाव्या लागतील. रूरल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, RIDF म्हणजे रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. या ठिकाणी फंड दिसतोय. या फंडमध्ये सर्व बँका पैसे जमा करत असतात. जेवढ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा जेवढ्या परकीय बँका आहेत, जेवढ्या बँका आहेत ते सगळे काय त्या ठिकाणी पैसे जमा करत असतात. मग नाबार्ड हे कुणाला? राज्य सहकारी बँकांना पैसे पुरवतो. राज्य सहकारी बँका जिल्हा सहकारी बँकांपर्यंत पैसे पोहोचवत असतात. जिल्हा सहकारी बँका प्राथमिक सहकारी बँकांपर्यंत पैसे पोहोचवत असतात आणि तो पैसा शेतकऱ्यांपर्यंत म्हणा किंवा विकासात्मक वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम, पैसा निधी पोहोचवण्याचं काम ते करत असतात. कोण? नाबार्ड करत असतं. ठीक आहे. वनरक्षक ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केलेली. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GK, इंग्रजी सगळं काय TCS IBPS पॅटर्न नुसार होणार आहे. सध्या 300 रुपये फी आहे. बघ, आम्ही फ्लेक्स सुद्धा तयार केलेला आहे. लवकरात लवकर होईल. आतली गोष्ट सांगतोय तुला किती होणार आहे. बघ, सध्या 300 रुपये. घ्यायची असेल तर घेऊन टाक, नाही घेतली टेन्शन घेऊ नकोस. ह्या सगळ्या ज्या मुद्दे आहेत त्याला फॉलो कर आणि फॉलो केल्यानंतर ते एक पॉईंट बनव आणि त्याचा अभ्यास कर. ठीक आहे. जास्त डीपमध्ये जाऊ नको, बरोबरचं विचारलं जात असतं पण करून घे. बाकी बुद्धिमत्ता आणि गणित TCS पॅटर्न नीट समजून घ्या. आपण त्याची सिरीज चालू करणार आहोत. परंतु बॅच सुंदररित्या विठ्ठल बडे सर, निवड PSI 2013 मध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. ज्ञानदेव बडे सर हे जे निवड PSI TCS 2 वेळा निवड झालेली आहे. ज्ञानेश्वर बांगर सर PSI मुलाखत त्यांनी दिली. मी स्वतः बऱ्यापैकी आम्ही तुम्हाला धुरूधुरू शिकवणार आहोत. या ठिकाणी महाराष्ट्र अकॅडमीचा ॲप दिसतोय तुम्हाला. हे लोगो ॲप इन्स्टॉल केल्यानंतर सर्व काही फ्री क्वेश्चन पेपर अनालिसिस केले तुम्हाला मिळतील. 91585859 या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा. काय डाऊट असेल तर, बॅच जॉईन करायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ॲप इन्स्टॉल करा, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. जास्तीत जास्त प्रतिसाद तुमचा महत्त्वाचा आहे. प्रतिसाद असेल तरच कंटिन्यू आपण यूट्यूबवर करू, नाही तर मग आपण ॲपवर चालू करणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.